फलटण पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन कुंभोज बौद्ध समाजावरती झालेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली व उर्वरित 11 आरोपींना अजून का अटक केली नाही अशी विचारणा केली। तेव्हा पोलीस अधीक्षक म्हणाले, गावात समझोता झाला आहे अशी माहिती मला मिळाली। तेव्हा माजी सरपंच किरण नामे म्हणाले, अशी कोणत्याही प्रकारची बैठक झालेली नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे। मोठा अनर्थ प्रकार घडू नये व गावाला वेगळे वळण लावू नये यासाठी आम्ही तुमची भेट घ्यायला आलो आहे असे सांगण्यात आले। तेव्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांना दिले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहाजी कांबळे सर, सतीश माळगे, माजी सरपंच कुंभोज किरण नामे, दत्ता मिसाळ, जिरगे, बटू भामटेकर, मलिक चिकदूर, पुंडलिक कांबळे यावेळी शहाजी कांबळे सरांनी मुलाखत दिली। ते काय म्हणाले जाणून घेऊया। पत्रकार सागर जमने, कुंभोज। कुंभोज तालुका हातकणंगले या क्रांतिकारी गावामध्ये गेल्या अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीचा आवाज अतिशय चांगल्या पद्धतीनं बुलंद झाला आणि यावर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने काही समाजकंटकांनी आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला करून जे भ्याड कृत्य केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीला जे गालबोट लागलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे। त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। दिनांक 26 रोजी ही मिरवणूक गावातून फिरून मुख्य चौकात आल्यानंतर आदिनाथ चौकात काही समाजकंटकांनी मिरवणुकीतील सहभागी भीमसैनिकांच्यावर आणि बांधवांच्यावर अत्यंत उद्धट आणि जातीवाचक अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि त्यामुळं चालते व्हा, म्हारड्यानं असे गलिच्छ शब्द वापरले आणि त्यामुळं त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्यापैकी केवळ 2 अटक केलेली आहे। उर्वरित 11 आरोपी अजून मोकाट आहेत। आमचं कोण काय बिघडवत आहे अशा मानसिकतेमध्ये जर ते असतील तर प्रशासनानं त्यात वेळी दखल घ्यावी। गावात सामंजस्य टिकलं पाहिजे, सलोखा राहिला पाहिजे। यासाठी सतत अग्रेसर असलेली आंबेडकरी चळवळ ही न्यायासाठी आणि सगळ्यांचा सलोखा टिकावा म्हणून प्रयत्न करते। आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज व्यापक शिष्टमंडळ या जिल्ह्याचे नूतन SP यांना भेटलो आणि त्यांना आमची भूमिका मांडली। वेळीच कारवाई करावी, पुढील अनर्थ टळला पाहिजे, अनुचित काही प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनानं दखल घ्यावी अशी मागणी आज केली आहे। उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून गावात शांतता सुव्यवस्था राहिली पाहिजे अशी मागणी आम्ही SP साहेबांच्याकडे केली। जय भीम।